हॅलो. डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार. आमदार बांगर बोलतो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. ते एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा. हो 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 साहेब ते 3 लाखाचं मेडिकल आणि 2,85,000 रुपये तिचे फी फी म्हणजे हे झालंय, बिल झालंय. 1,80,000 रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले. तर मला वाटतं आता 10 दिवसाचे म्हणजे 6 लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे हो? बात तो सही है. आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन. अहो कंडिशन कितीही खराब असू द्या ना हो, तिला काय अमृत पाजले का तुम्ही? 10 दिवसाचे 6 लाख रुपये कशाला म्हणतात? तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे. दादा मला सगळीच कल्पना आहे. माझा भाऊ MBBS MD आहे. मेडिकल आमचं आणि 3 लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य आहे हो सांगा बरं? नाही 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 आपण आहे ना, आता आपण फोनवर बोलतोय. हा ते जरा बोलणं आपल्याला, एक तर पेशंट अतिशय गंभीर होता, व्हेंटिलेटरवर होता. अहो किती व्हेंटिलेटर असू द्या ना, रोजचे किती रुपये लागायचे त्याला मेडिकलचे सोडून? तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना, रोजचे किती बिल आहे तिथं दिलं असेल ना. अहो सगळं दिलंय दादा. 6 लाख रुपये कशाला म्हणता तो? अरे असं गोरगरिबाला लुटू नका हो. ह्याला लुटणं कसं काय म्हणणार? पेशंट चांगला झाला. अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो. नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केलं असतं त्यांना. अहो कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं, पण ही पद्धत आहे का? अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना, त्यावेळेस माणूस अंगावरचं सगळं. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका. बरं ठीक आहे, करा तेवढी मदत.